नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. मेष राशीच्या लोकांसाठी मे महिना भाग्योदयाचा ठरणार आहे. या महिन्यात ग्रहांची स्थिती अत्यंत दुर्मिळ आहे. देवगुरु बृहस्पती गुरु तुमच्याच राशीत विराजमान आहेत. मंगळ पराक्रम स्थानात आहे, तर सूर्य आणि बुध तुमच्या धनस्थानात गोचर करत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे 17 मे पासून 3.5 वर्षातून एकदा येणारा अधिक ज्येष्ठ मास सुरू होत आहे. ही ग्रहांची युती तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक फेरबदल आणि यशाच्या नवीन संधी घेऊन येणार आहे. करिअर आणि नोकरी. करिअरच्या दृष्टीने मंगळ आणि गुरुचा शुभ प्रभाव तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन ओळख मिळवून देईल. 17 मे नंतर पदोन्नतीचे मार्ग मोकळे होतील आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभेल. जे लोक नोकरी बदलण्याचे विचार करत आहेत त्यांना या महिन्यात चांगली संधी चालून येईल. मात्र राशीत असलेल्या राहूमुळे कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून सावध राहा. तुमचे महत्वाचे प्लॅन कोणाकडेही उघड करू नका. व्यापार आणि आर्थिक स्थिती. आर्थिक आघाडीवर सूर्य आणि बुध तुमच्या धनस्थानात असल्याने हा महिना बँक बॅलन्स वाढवणारा ठरेल. जुनी अडकलेली देणी अचानक मिळाल्याने मोठा दिलासा मिळेल. गुरुची शुभ दृष्टीमुळे गुंतवणुकीसाठी अधिक मासाचा काळ सोन्यासारखा आहे. पण लक्षात ठेवा, 17 मे नंतर मोठे आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे स्वतः नीट तपासा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक करणे टाळा. कौटुंबिक आणि आरोग्य. कौटुंबिक जीवनात या महिन्यात आनंदाचे वातावरण राहील. शुक्राच्या अनुकूल स्थितीमुळे जोडीदाराशी असलेले जुने मतभेद संपुष्टात येतील. गुरुची दृष्टी विवाह स्थानावर असल्याने अविवाहितांसाठी विवाहाचे अत्यंत शुभ प्रस्ताव येतील. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर मंगळ उष्ण प्रकृतीचा असल्याने पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहारात थंड पदार्थाचा समावेश करा. विद्यार्थ्यांसाठी 17 मे नंतर एकाग्रता वाढेल आणि परीक्षेत उत्तम यश मिळेल. विशेष आणि गुप्त उपाय. आता पाहूया अशा 3 खास उपायाबद्दल जे तुमचे नशीब पालटू शकतात. पहिला उपाय, एका काचेच्या बाटलीत मध भरून त्यात चांदीचे नाणे टाका आणि ती बाटली कपाटात ठेवा. त्यामुळे धनवृद्धी होईल. दुसरा उपाय, अधिक मासातील प्रत्येक गुरुवारी हळद मिश्रित दुधाचा अभिषेक घरातील दक्षिणावर्ती शंखावर किंवा विष्णूच्या मूर्तीवर करा. तिसरा उपाय, 27 मेच्या एकादशीला 33 मातीचे दिवे तूप घालून प्रज्वलित करा आणि देवघरात किंवा तुळशी समोर ठेवा. मेष राशीच्या मित्रांनो, या सुवर्ण काळाचा लाभ नक्की घ्या. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. वैयक्तिक कुंडलीसाठी तुम्ही संपर्क करू शकता अथवा तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाकू शकता. आम्ही त्याचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.